या ठिकाणी येऊन एक गोष्ट नक्की कळते, जीवनात कितीही गडबड, स्ट्रेस, प्रॉब्लेम असल्या गोष्टी असल्या तरीही थोडा वेळ देवासाठी काढला की सगळं सोपं वाटायला लागतं. अगदी बरोबर आहे ना? नमस्कार, मी प्रतीक्षा. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज चालले हे इस्कॉन टेम्पलला. आजचा पूर्ण ब्लॉग स्पिरिच्युअल, पीसफुल आणि हार्ट टचिंग असणार आहे. आम्ही टेम्पलपर्यंत पोचलो तोच बाहेरून टेम्पलचं सौंदर्य पाहून मन एकदम भरून आलं. इतकं वातावरण छान आहे, मनाला शांती भेटते. आजूबाजूला ऐकू येणारा हरे कृष्णा हरे राम मंत्र इथे पाऊल टाकताच असं वाटतं की सगळा ट्रेस कुठेतरी मागे राहिला आहे. इथे आम्ही आलो आणि आमच्या चपला इथे ठेवल्या, हातपाय धुतले आणि मंदिराकडे निघालो आत. तुम्हाला यायचे असेल तर तुम्ही इस्कॉन टेम्पल रावेत इथे येऊ शकता. मी या टेम्पलला खूप वेळा आलेले आहे. काही वेळा स्पेशल दिवस असतो त्या दिवशी मी स्पेशल ब्लॉगही काढलेले आहेत. तुम्हाला जर पाहायचे असतील तर तुम्ही यूट्यूब चॅनलला माझ्या जाऊन अजून व्हिडिओ इस्कॉन टेम्पलबद्दल बघू शकता. आम्ही इथे आत आलो आणि आत आल्या आल्या एकच फक्त ऐकत होतं, खरे राधाकृष्ण यांचं हसरं रूप बघून मन आणि डोळे भारावून आले. त्यानंतर आम्ही थोड्या वेळ बसलो आणि नंतर गेलो बुक स्टॉलकडे. इथे भगवद्गीता होत्या. आम्ही एक नाही, दोन नाही, तर टोटली 5 भगवद्गीता घेतल्या. कारण मला असं वाटतं की देवाचे ज्ञान जितके वाटाल तितके वाढत जाते. आम्ही त्या भगवद्गीता प्रभुपाद यांच्या चरणी ठेवल्या आणि त्यानंतर आम्ही रांगेत जाऊन कृष्णाजींचं दर्शन घ्यायला उभे राहिलो. इथे गर्दी खूप होती कारण त्या दिवशी होती संकष्ट चतुर्थी. त्यानंतर आम्ही त्या सगळ्या भगवद्गीता राधाकृष्णजी यांच्या चरणी ठेवण्यासाठी दिल्या. मनात प्रार्थना केली, हे राधाकृष्ण, या ग्रंथातून मिळणारे ज्ञान, शांती आणि सकारात्मक सगळ्यापर्यंत पोहोचू दे. ज्यावेळी कोणी ज्ञान हे भेट म्हणून देते तेव्हा त्याची व्हॅल्यू जरा वेगळीच असते. मला वाटतं भगवद्गीता म्हणजे फक्त पुस्तक नाही, ती एक जीवन मार्गदर्शक आहे. भगवद्गीता आपल्याला हेच शिकवते, कर्तव्य करत राहा, फळाची चिंता सोडा. भगवद्गीतातून आपल्याला खूप सारं घेण्यासारखं आहे. त्यानंतर आम्ही थोडा वेळ भजन केले आणि बाहेर आलो. बाहेर येऊन बाहेर आल्यावरती सगळं बघून एकदम अजून मनाला शांती वाटायला लागली. इथे येऊन थोडेसे फोटो क्लिक केले, थोड्या वेळ गप्पा मारल्या बसून. त्यानंतर आम्ही प्रसाद घेतात या ठिकाणी आलो. इथे आम्ही घरी नेण्यासाठी थोडा प्रसाद घेतला आणि पुढे निघालो. आणि इथे आलो आणि न खाता गेलो असं कधी होऊ शकतं का? नाही. तर आम्ही घेतली शेवपुरी, दहीपुरी. इथल्या पाणीपुरीची, शेवपुरीची, दहीपुरीची टेस्ट आणि बाहेरील टेस्ट ही वेगळीच असते. मला तर इस्कॉनची खूप आवडते. तुम्हीही एकदा खा, तुम्हालाही खूप आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बाय.